ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे असं पाहतो की मधुभाऊ निर्दोष सुटल्याच्या नंतर सायली ही आता अर्जुनला म्हणत असते, अहो आता मधुभाऊ सुद्धा निर्दोष सुटले आणि सगळं अगदी व्यवस्थित झालंय सुद्धा, गुन्हेगारांना शिक्षाही मिळाली. मग आता आपला आश्रम कधी सुटणार आणि आपला आश्रम आपल्या ताब्यात कधी मिळणार? अहो लवकरात लवकर आश्रम सोडवा. मला असं झालंय कधी एकदाचं मी आश्रमात जाते आणि मन भरून आश्रमात फिरते. त्याबरोबर आता अर्जुन सायलीला म्हणत असतो, पण त्यासाठी मला घराबाहेर पडावं लागेल ना बायको. त्यावर सायली म्हणते, अहो पण त्यावर अर्जुन म्हणतो, मग ठीक आहे, मग नाही जात मी घराबाहेर, मग आश्रमसुद्धा नाही सोडवू शकत. सायली म्हणत असते, अहो तसं नाही मला म्हणायचं. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, मग जाऊ देत ना मला. सायली म्हणते, पण तुमच्या काळजीचं काय? नाही नको, आणखीन थोडे दिवस जरी आश्रम आपल्या ताब्यात नाही मिळालं तरी चालेल. पण अर्जुन सायलीला गंडवतो आणि बरोबर तिचं लक्ष नसताना तिकडनं पळून जातो. त्यानंतर आता मात्र सायलीने ठरवलेलं असतं संध्याकाळी घरी येऊ दे त्यांना, मग बघते बरोबर यांच्याकडे. आता अर्जुन संध्याकाळी घरी आलेला असतो. सायली त्याला बेडरूममध्ये घेतच नाही, त्याला सांगते ऑफिसमध्ये जायचं होतं ना तुम्हाला, आता तिकडेच जा आणि तिकडेच राहा. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुझ्यासाठी गुड न्यूज घेऊन आलो होतो, पण आता तुला नको असेल तर मी जातो. सायली म्हणते, हो जा, टाटा बाय बाय, मला तुमच्याकडून कोणतीच गुड न्यूज नको आहे. अर्जुन म्हणतो, आश्रम आपल्या ताब्यात मिळणार होतं, पण आता ठीक आहे, आता तुला इच्छाच नाही आहे तर मग काय. त्यावर सायली लगेच अर्जुनच्या मागे येते आणि म्हणते, काय म्हणालात? अर्जुन म्हणतो, आश्रम ताब्यात घ्यायचं होतं, पण आता तुला तर इच्छाच नाही आहे ना, मी तर जाऊ ऑफिसला, मग जातो परत. सायली म्हणते, हो ऐका नाही का, सॉरी, खरंच सॉरी. माझा किती गं बाई तो चांगला नवरा आहे, किती माझ्या मनासारखं वागतो. त्यावर अर्जुन म्हणतो, पण मी मगाशी तुझा पदर सोडून निघून गेलो ना, म्हणजे मी तुझ्या मनासारखं कुठे वागलो? सायली म्हणते, अहो चालतं हो तेवढं, आता नवरा म्हटलं की सगळं थोडीच बायकोचं ऐकतो, काहीतरी स्वतःच्या मनाने आगाऊपणा करणारच ना. त्यावर अर्जुन म्हणतो, काय म्हणालीस? त्यावर सायली म्हणते, काहीतरी स्वतःच्या मर्जीने निर्णय घेणारच ना, असं म्हटलं मी. आश्रमाचं काय सांगत होतात? त्यावर अर्जुन सांगतो, आश्रम आपल्या ताब्यात यावं, त्याच्यावरची केस नील झाली आहे, ते सील आता फुटलं पाहिजे, याच्यासाठी मी कोर्टात अपील केलं आहे आणि कोर्टाने उद्याच ते सील काढून टाकण्याचा आदेशसुद्धा दिलेला आहे. त्यामुळे उद्या सकाळी 9:30 वाजता पोलीस येतील आणि ते आश्रम आपल्या ताब्यात देऊन टाकतील. मग त्यासाठी आपल्याला तिथे पोहोचणं गरजेचं आहे. त्यावर सायली म्हणते, खरंच 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 तुम्ही किती चांगले आहात. अर्जुन म्हणतो, हो आता मी जाऊ वरती, फ्रेश व्हायचं आहे. सायली सांगते, हो तुम्ही जा बेडरूममध्ये, मी एक काम करते, मस्त तुमच्यासाठी गरम गरम कॉफी बनवून घेऊन येते. अर्जुन म्हणतो, बाप रे, कशा असता ग तुम्ही बायका, किती मस्का मारता आणि किती पटकन तुम्ही चेंज होता ना. आत्ता मला हाकलत होतीस आणि आत्ता माझ्यासाठी कॉफी बनवतेस. सायली म्हणते, नाही बनवत, जा. अर्जुन म्हणतो, नको, बनव, कॉफी बनव. हां. मग आता सायली कॉफी बनवायला येते आणि विमलला सांगते की विमलताई आता मस्त आपल्याला काहीतरी गोडाधोडाचं बनवायचं आहे. विमल म्हणते, ताई काय करूया, आता संध्याकाळ होऊन गेलेली असते, जवळपास रात्र होत आलेली असते. सायली म्हणते, आता जेवणाची वेळ होत आली आहे, गोडाचं बनवायचं आहे, पण जास्त काही खटाटोप नको करायला. एक काम करूया, शिरा बनवूया किंवा खीर करूया, तुम्हाला काय वाटतं? त्याबरोबर लगेचच विमल म्हणते, ताई मला विचाराल तर खीर बनवूया आपण, पण गोड करायचं कशासाठी आहे? त्यावर सायली सांगते, अहो आमचा आश्रम उद्या ताब्यात मिळणार आहे. त्यावर विमल म्हणते, अहो ताई मग तर खीर किंवा शिऱ्यावर भागवून चालणार नाही, मस्त पूर्णावरणाचा स्वयंपाक केला पाहिजे. सायली सांगते, हो विमलताई, पूर्णावरणाचा स्वयंपाक करायचाच आहे, पण उद्या सील फोडून झाल्याच्या नंतर जेव्हा आपल्याला आश्रम ताब्यात मिळेल ना तेव्हा. त्याबरोबर आता अर्जुन खाली येतो आणि म्हणतो, कॉफीवरती नाही आली. सायली म्हणते, बनवायची राहून गेली. बरं आता आलाय ना इथे, आता बसा इथेच, आता जेवणाची वेळ तशी नाशी झालेलीच आहे, जेवणच घ्या. अर्जुन म्हणतो, इतक्या लगेच चेंज? सायली म्हणते, अहो आता बसा ना, काय चाललंय तुमचं सुद्धा. मग आता सायली अर्जुन हे दोघं तिथे बसलेले असतात. इतक्यात तिथे पूर्णाजी, अस्मिता, प्रताप, कल्पना सगळे येतात. अस्मिताला लगेच गोडाचा वास येतो. अस्मिता विचारते, काय गोड बनवलंय? त्याबरोबर अर्जुन म्हणतो, बरोबर मांजरीच्या नाकाला वास आला. अस्मिता आणि अर्जुन पुन्हा भांडायला लागतात. सायली म्हणते, अहो गप्प बसाव तुम्ही. आणि मग ती सगळ्यांना सांगायला लागते की आमचा आश्रम उद्या आमच्या ताब्यात मिळणार आहे, तर मधुभाऊंनी आश्रमात पूजा करायची असं तेव्हाच ठरवलं होतं. मग उद्या एक छोटीशी पूजासुद्धा आश्रमात होईल, तर तुम्ही सगळ्यांनी जर आलात तर बरं होईल, मधुभाऊंना बरं वाटेल. त्याबरोबर घरातलं इतर कोणी हो बोलायच्यात अस्मिता म्हणते, हो येऊ, आम्ही सगळे उद्या तुझ्याबरोबर आश्रमात येऊ. त्याबरोबर सायली म्हणते, अस्मिताताई खरंच? त्याबरोबर अस्मिता म्हणते, मग मी खोटं बिटं बोलते असं सारखं सारखं वाटतं की काय तुला?
नाही म्हणजे मी खोटं बोलते वरचेवर, पण सारखं सारखं नाही बोलत. त्यानंतर आता इथे सायलीने प्रतिमात्या आणि रविराज काकांना सुद्धा फोन केलेला असतो आणि त्यांना सुद्धा सांगितलेलं असतं की आश्रमात पूजा असणार आहे, तर तुम्ही सुद्धा पूजेला या. आता प्रतिमात्या तर खूप एक्सायटेड असते पूजेला जाण्यासाठी, पण रविराज काकांना मात्र अजिबातच उत्साह नसतो. ते नकार देत असतात. प्रतिमात्या रविराज काकांना म्हणते, हे बघा, आता तुम्ही जे वागताय ना ते पूर्णतः चुकीचं आहे. अहो, अगोदरच तुम्ही मधुभाऊंची केस घ्यायला नकार दिला होतात. ते बिचारे निर्दोष असतानाही बिचाऱ्या सायलीला किती कष्ट करावे लागले. तिला अर्जुनबरोबर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करावं लागलं. जर तुम्ही त्यांची केस घेतली असती तर कदाचित सायलीला अर्जुनबरोबर लग्न करायची वेळ आली नसती. तिला घरच्यांचा आपल्या राग सहन करावा लागला नसता. पण तरीही तिने ते सगळं पत्कारलं. कशासाठी? मधुभाऊंना निर्दोष सोडवण्यासाठी. आणि शेवटी आता तिने मधुभाऊंना निर्दोष सोडवलंय. सगळी लढाई जिंकली आणि आपण तिच्या शेवटच्या आनंदाच्या क्षणीसुद्धा तिथे सामील नाही का व्हायचं? तुम्हाला तुमची चूक कबूल नाही का करायची? रविराज काका म्हणत असतात, माझी इच्छा खूप आहे ग प्रतिमा जाण्याची, पण कुठल्या तोंडाने जाऊ? तूच सांग ना. अगं, आपली तन्वी काय वागली आहे ते बघितलंस ना. त्या मधुभाऊंनी तिला लहानाचं मोठं केलं, शाळा शिकवली, शिक्षण दिलं, कॉलेज करायला लावलं आणि त्याच मधुभाऊंवरती तिने खुनाचे आरोप लावले, त्यांनाच तुरुंगात घालवलं. त्यावर लगेचच प्रतिमा आत्या म्हणते, मग जर आपल्या मुलांकडून चुका होतात तर आईवडिलांनी कधीतरी त्यांची माफी मागायची असते, सावरून घ्यायच्या असतात त्या चुका. आता आपण तन्वीची चूक पाठीशी नाही घालू शकत, पण कमीत कमी तिच्या वतीने माफी तर मागू शकतो ना. रविराज काका म्हणतात, ठीक आहे प्रतिमा, तू म्हणतेस तसं. उद्या सकाळी आपण 9:30 वाजता थेट तिथे पोहोचलेलो असू. सायलीने आता सकाळी 6-7 वाजताच आश्रमात येऊन सगळी काही आसपासची स्वच्छता करून घेतलेली असते. आश्रमातलीही स्वच्छता करून घेतलेली असते. त्यानंतर आता पोलीस त्या ठिकाणी आलेले असतात आणि आता पोलीस लिगली ते आश्रम खुलं करतात. आणि मग सायली, मधुभाऊ, त्याचबरोबर कुसुमताई, सोमू, मानसी, रश्मी, काका काकू, प्रतिमा आत्या, रविराज काका, प्रतिमा, पूर्णा आजी, प्रताप, अस्मिता सगळेच जण आश्रमात येतात. आता सगळे एकत्र आश्रमात आलेले असतात. आश्रम अगदी भरून गेलेला असतो. इतक्यात त्या ठिकाणी एंट्री होते, ती म्हणजे जानकी आणि ऋषिकेशची. दोघंही सोबत म्हणतात, आम्हाला यायला उशीर तर नाही झाला ना. त्याबरोबर सायली खूप खुश होते. ती लगेच जाऊन जानकीला मिठी मारते आणि म्हणते, नाही ग, अजिबातच नाही, अगदी वेळेवर आलाय तुम्ही. आणि मग सायली आता जानकीची ओळख सगळ्यांना करून सांगत असते. ती सगळ्यांना सांगत असते, मी तुला माझ्या सासरकडच्यांची ओळख सांगते, तुझी त्यांच्याशी भेट झालेली नाही आहे ना. ह्या बघ, ह्या माझ्या आई, हे बाबा, ह्या अस्मिताताई आणि ह्या पूर्णा आजी. त्याबरोबर लगेचच जानकी म्हणते, नमस्कार, तुमच्या सगळ्यांबद्दल सायली नेहमीच सांगते. त्याबरोबर सायली सगळ्यांना जानकीची ओळख सांगते आणि ही माझी बहीण. त्याबरोबर सायली आता ज्यावेळेस जानकीला स्वतःची बहीण अशी ओळख सांगते त्यावेळेस जानकीला खूप बरं वाटतं, भरून येतं तिला. त्यानंतर आता लगेचच आता पूजेला बसूया, पूजेचा मुहूर्त चुकायला नको असं मधुभाऊ म्हणतात. मग लगेचच आता सायली ही जानकीला म्हणते, जानकी, तू एक काम कर, तू आणि ऋषिकेश भाऊजी तुम्ही दोघंजणं पूजेला बसा. तुम्ही लग्न झालेले जोडपे तर आहातच, त्याचबरोबर आदर्श जोडपं आहात. त्याबरोबर लगेचच जानकी म्हणते, नाही, आज पूजेला बसण्याचा मान आमचा नाही. आज पूजेला तू आणि अर्जुन भाऊजी बसा. हे बघ, पूजेला बसायला मला काहीच हरकत नाही आणि ऋषिकेशनं पण नाही, बरोबर ना. त्याबरोबर ऋषिकेश म्हणतो की हो, मला काहीच हरकत नाही आहे. तर लगेचच आता पुढे तो म्हणतो, पण फक्त एकच, हे आश्रम सोडवण्यासाठी तुम्ही दोघांनी खूप कष्ट केलेत, मेहनत घेतली, मग आज हा मान तुमचाच आहे ना. त्याबरोबर ऋषिकेश आणि जानकीचं हे मत ऐकून मधुभाऊंना आणि तिथल्या इतर सगळ्याच लोकांना हे पटतं. मग आता लगेच सगळेजण सायली आणि अर्जुनला पूजेला बसायला लावतात. सायली अर्जुन पूजेला बसायसाठी नकार देत असतात, कारण तिथे मोठी माणसं असतात आणि त्यातूनही जानकी आणि ऋषिकेश हे मोठे आहेत त्यांच्यापेक्षा. तर जानकी म्हणते, निसंकोचपणे बस, असं समज तुझ्या मोठ्या बहिणीतून तुला सांगितलं. त्याबरोबर आता मात्र सायलीचा नाईलाज होतो आणि सायली व अर्जुन दोघंजणं पूजेला बसतात. आता घरामध्ये वास्तुशांतीची एक छोटीशी पूजा ठेवलेली असते. पूजा झाल्याच्या नंतर आता अर्जुन हा लगेचच म्हणतो, अरे प्रसाद वाटा पहिला. त्याबरोबर लगेचच आता शिऱ्याचा जो प्रसाद असतो तो सगळ्यांना वाटला जातो. आणि मग आता लगेचच ऋषिकेश म्हणतो, म्हणजे फक्त शिराच? त्याबरोबर लगेचच जानकी म्हणते, ऋषिकेश. तर ऋषिकेश म्हणतो, अरे नाही, सायली जेवण खूप चांगलं बनवते, खाल्लेलं आहे मी तिच्या हातचं. काय सायली? त्याबरोबर जानकी म्हणते, तुम्ही आता. त्याबरोबर ऋषिकेश म्हणतो, नाही, माझी बायको पण चांगला स्वयंपाक बनवते. म्हणजे सायली,
तू हिच्याच हाताखाली शिकली आहेस ना. त्याबरोबर सायली हसते आणि म्हणते हो हो बरोबर आहे तुमचं. मग सगळे आता जेवायला बसतात. सायलीने आणि जानकीने दोघींनी मिळून जेवण बनवलेलं असतं. कुसुमताईने तिला मदत केलेली असते आणि चक्क अस्मिताने सुद्धा जेवण बनवायला मदत केलेली असते. ते सुद्धा स्वतःहून जाऊन, घरात खूप माणसं आहेत, जेवण बनवायला जास्त वेळ लागेल, मी सुद्धा तुम्हाला थोडीफार मदत करते. जानकी म्हणते तुम्ही गरोदर आहात, तुम्ही कशाला कष्ट करताय. त्यावरती म्हणते अगं मी बसून तुम्हाला कापून वगैरे जे द्यायचं आहे किंवा पुऱ्या वगैरे ज्या लाटायच्या आहेत ते करून देते. आणि मग लगेचच आता सगळ्या मिळून स्वयंपाक बनवतात. प्रतिमा आत्यासुद्धा थोडाफार हातभार लावायला येते. आता प्रतिमा आत्या आल्यावर कल्पनासुद्धा थोडाफार हातभार लावायला येते. सगळ्या बायका मिळून भारोभार सर्व स्वयंपाक उरकतात. आता मस्तपैकी काकडीची कोशिंबीर, बिटाची कोशिंबीर, त्याचबरोबर आता गुलाबजाम, रसगुल्ले, पुरणपोळ्या, शिरा, खीर हे फक्त गोड पदार्थ असतात. 3-4 भाज्या, भात, पुऱ्या एवढा सगळा मेन्यू आता बनवलेला असतो. सगळेजण जेवायला बसतात. आता सायली आणि जानकी सगळ्यांना म्हणतात तुम्ही सगळे जेवायला बसा, आम्ही तुम्हाला वाढतो. सगळे सदस्य जेवायला बसलेले असतात. जानकी सायलीला विचारते सायली आता तुलाही वाढू का. अगं किती दिवस तू या सगळ्यांबरोबर जेवलेलीच नाही आहेस. सायली म्हणते अगं पण तू. त्यावर जानकी म्हणते अगं ठीक आहे मी नंतर जेवेन ना, त्यावेळेस तू माझ्याबरोबर बस. त्याबरोबर सायली म्हणते ठीक आहे. आणि मधुभाऊंच्या सोबत तिला जेवायचं असतं त्यामुळे ती आता मला वाढ असं म्हणते. जानकी सायलीला जेवण वाढताना तिला फक्त पुरणपोळी, तूप आणि साखर इतकंच वाढते. त्याबरोबर सगळ्यांना आश्चर्य वाटतं. सगळे म्हणतात असं का केलं जानकीने. तर ऋषिकेश जानकीला म्हणतो तानकी अगं एवढे सगळे पदार्थ बनवलेस आणि बिचाऱ्या सायलीला तू फक्त एवढंच का वाढलंस. त्यावर जानकी म्हणते आता ते तुम्ही स्वतःच बघा. जानकी सायलीच्या पुढ्यात ताट देते. सायली फटाफट ते तूप पुरणपोळीवरती लावते, त्याबरोबर त्याच्यावरती साखर टाकते, रोल करते आणि पटापट खात असते. आता सायली लहान मुलांसारखं खात असते. प्रतिमा आत्या सायलीला म्हणते सायली अगं हळू खा, किती पटापट खाशील. सायली म्हणते आत्या मला खूप आवडते पुरणपोळी अशी खायला आणि कितीतरी दिवसात मी जानकीच्या हातची पुरणपोळीच खाल्लेली नाही आहे. मला तिच्या हातची पुरणपोळी खूप आवडते, ती खूप छान टेस्टी पुरणपोळी बनवते. त्याबरोबर प्रतिमा आत्या म्हणत असते जानकी तू अशी पुरणपोळी का खातेस. त्याबरोबर सायली म्हणते प्रतिमा आत्या मी लहानपणापासून अशीच पुरणपोळी खाते. त्याबरोबर लगेचच जानकी सांगत असते हो प्रतिमा आत्या, अहो मला आठवतं आहे ना ज्यावेळेस सायली आमच्या आश्रमात नवीन आली होती ना तेव्हा ती म्हणजे लहान होती पण म्हणजे 5-6 वर्षांची होती. मग नवीन मुलगी आपल्या आश्रमात आली म्हणून आम्ही सगळ्यांनी ना त्यावेळेस पुरणपोळी बनवली होती. आता अर्थात आम्ही तेव्हा भरपूर चांगल्या परिस्थितीत नव्हतो, पण जितक्या परिस्थितीत होतो ना तितक्यात आम्ही खुश होतो आणि आमच्यात कोणी नवीन आलं ना की त्याचा आनंद साजरा करण्यासाठी आम्ही घरातल्या घरात काहीतरी छोटंसं गोड का होईना पण बनवायचो. पण सायली इतकी सुंदर आणि गोड होती ना की आम्ही सायलीसाठी पुरणपोळी बनवली होती आणि त्यावेळेस इथे तूप नसायचं. मग सायलीला पुरणपोळी वाढली त्यावेळेस सायली म्हणाली मला तूप द्या आणि साखर द्या, पण तूप नव्हतं त्यावेळेस इथे. मग आम्ही सायलीला सांगितलं की आमच्याकडे तूप नाही आहे, तुला साखर देऊ, तू साखरेबरोबर खाशील. त्यावेळेस सायलीने नुसत्या साखरेबरोबर पहिल्यांदा पुरणपोळी खाल्ली होती आणि मला तो प्रसंग आजही लक्षात आहे. सायली लहानपणापासूनच खूप समजूतदार आहे. तिने कधीच हट्टीपणा हेकटपणा नाही केला. दिवाळी जरी असली तरी शाळेत वगैरे कधी नवीन कपडे घालून जायचं असले तरी सायली मधुभाऊंना स्वतःहून सांगायची मधुभाऊ मला नको नवीन कपडे, मला काय गरज आहे, तसंही माझ्याकडे फ्रॉक वगैरे भरपूर आहेत, मी वापरेन त्यातलं एखादं. आता कल्पनाला तिच्या चुकांचा पश्चाताप होत असतो जसं जसं ती सायलीबद्दल एक एक चांगलं ऐकत असते. तर जानकी भरभरून सांगत असते. ती म्हणत असते एकदा ना एका लहान मुलीने सायलीची रांगोळी खराब केली होती. म्हणजे सायलीसुद्धा त्यावेळेस लहानच होती, पण सायलीने अजिबात आरडाओरडा न करता गोंधळ न घालता ती सगळी रांगोळी एकवटली. त्या रांगोळीपासून एक वेगळा रंग तयार झाला. तिने त्याचा एक गोल बनवला आणि त्या गोलामध्ये शुभ दीपावली असं लिहिलं आणि त्याच्यामध्ये पांढरा रंग भरला. आणि ज्यावेळेस तिला शिक्षकांनी विचारलं की सायली तू हे असं का केलं आहेस, त्यावेळेस तिने सांगितलं की मी विविध रंगांपासून एकत्र करून हा दिवाळी शब्द बनवला आहे. आणि हीच तर खरी गंमत आहे. दिवाळी हा सण वेगवेगळ्या रंगांपासून रंगलेला आहे. गुरुजींना मास्तरांना इतकं सायलीचं उत्तर त्यावेळेस आवडलं होतं की सगळ्यांनी सायलीसाठी टाळ्या वाजवल्या होत्या. सायली लहानपणापासूनच अशी आहे. त्याबरोबर सायलीचे एक एक गुण जशी प्रतिमा आत्या आणि रविराज काका ऐकत चाललेले असतात तसं तसं प्रतिमा आत्याच्या मनात येत चाललेलं असतं तन्वीसुद्धा लहानपणी अशीच होती. माझी लेक कधीच हट्टी नव्हती, तिच्याकडे सगळं होतं. सायलीकडे जरी काही नसलं तरी तन्वीकडे सगळं होतं, सगळ्या सुखसुविधा होत्या. तरीही तन्वीने कधी हट्टीपणा केला नाही, मला हेच हवं मला तेच हवं अशी जीद पकडली नाही. तिला फक्त मनसोक्त खेळायला आवडायचं. इतक्यात लगेचच सायली म्हणते पण हो
एका बाबतीत मी खूप हट्टी होते. त्याबरोबर जानकीला ती विचारते, तुझ्या लक्षात आहे ना जानकी? जानकी म्हणते, हो बाई, नाही विसरले मी. त्याबरोबर सायली सांगते, मला खेळायला खूप आवडायचं, ते सुद्धा मातीत. मी दिवसभर अंगणातल्या मातीत खेळायचे आणि सुट्टीच्या दिवशी तर मधुभाऊ मला स्पेशली सांगायचे, पांढरे कपडे घालायचे नाही, इतकी माती आवडायची मला. त्यावर जानकी म्हणते, हो, मातीत खेळ खेळ दिवसभर खेळायची, ते सुद्धा सकाळ सकाळ पहाटे आंघोळ करून मातीत खेळायला जायची आणि मग संध्याकाळी कुसुमताईकडे परत यायची. कुसुमताई मला आंघोळ घाल किंवा मला आंघोळीला पाणी दे. कुसुमताई ओरडायची आम्हाला, पण मग स्वतःच्या हाताने केस वगैरे धुवून आंघोळ घालून द्यायची. कुसुमताई तुला आठवते? त्यावर कुसुम म्हणते, हो ना, तुम्ही दोघी तेव्हा लहान होतात, मला अगदी तुम्ही माझ्या मुलींसारख्याच वाटायचात. कारण त्यावेळेस मला नुकतंच माझ्या घरच्यांनी घराबाहेर काढलं होतं, कारण मला मूलबाळ होत नव्हतं आणि त्यात मला तुम्ही सापडलात. त्याबरोबर कुसुमताई इमोशनल होते. जानकी आणि सायली लगेच तिच्या जवळ जातात आणि तिला म्हणतात, आम्ही आहोत ना, तू कशाला काळजी करतेस, आम्ही कायम तुझ्याच आहोत आणि तुझ्याच राहू. त्याबरोबर लगेचच जानकी पुढे सांगत असते, एकदा आठवतंय सायली तुला, तू शाळेत असताना काय केलं होतंस? सायली म्हणते, मी काय केलं होतं? त्यावेळेस ती सांगत असते की तुझं ना एक लहान असताना खूप आवडीचं चॉकलेट होतं, पण ते चॉकलेट महाग होतं आणि ते तुझ्या एका वर्गमैत्रिणीकडे होतं. तुला ते हवं होतं, पण तुला तिच्याकडे मागायचं नव्हतं, तू तिच्याकडे मागितलं नाहीस आणि तू 1 रुपयाचं चॉकलेट घेऊन खाल्लंस, पण तू असं तिच्याकडे मागितलं नाहीस की तू मला तुझं चॉकलेट दे. आणि ज्यावेळेस तुला मधुभाऊने ते चॉकलेट आणून दिलं, त्यावेळेस तू ते चॉकलेट सगळ्यांना थोडं थोडं देऊन खाल्लंस. आता जसं जसं जानकी एक एक सायलीबद्दलचं रहस्य उलगडत असते, तसं तसं आता इथे प्रतिमा आत्यांना वाटत असतं की माझी मुलगीसुद्धा अशीच होती, माझी तन्वीसुद्धा अशीच होती. त्याबरोबर हा व्हिडिओ मात्र इथेच संपतो. आता पुढे पाहणं हे इंटरेस्टिंग ठरणार की कधी सिद्ध होणार सायली हीच खरी तन्वी आहे. आणि ज्यावेळेस सगळ्यांना हे कळेल की सायली हीच खरी तन्वी आहे, त्यावेळेसचं सगळ्यांचं रिॲक्शन काय असेल, तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.